नाशिक लोकसभा जो आहे जवळजवळ 16 लाख मतदारसंख्या या ठिकाणी आहे आणि जवळजवळ 6 विधानसभा या ठिकाणी नाशिक शहरातल्या 3.5 विधानसभा आणि इगतपुरी आणि सिन्नर अशा त्या 2 विधानसभा आणि एक देवळाली कॉन्टोन्मेंट बोर्ड जो आहे हे हाफ हाफ येतं त्याच्यामध्ये. काही शहरात येतं नाशिक महापालिके हद्दीत आणि काही बाहेर येतं. तर याच्याकडे एक निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस जे बघणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो आमचा विकास हा मुद्दा सर्वप्रथम असणार आहे. कारण या जिल्ह्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेब हे बांधकाम मंत्री आहेत, पालकमंत्री पण देखील या जिल्ह्यातले ते आहेत आणि विकासाच्या बाबतीमध्ये कारण गेल्या अनेक वर्षापासून या नाशिक शहराला विकास हा दिसला नाही आणि हा विकास आणण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेलं आहे. म्हणून हा विकासाच्या मुद्द्यावरती नाशिक लोकसभा आम्ही या ठिकाणी लढवणार आहोत. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा प्रॉपरली आमच्या मित्रपक्ष असलेला शिवसेना ला लढतो तिथे आणि आमचा मित्रपक्ष जरी असला तरी ती जागा निवडून येणं हे तितकंच आमची जबाबदारी येते. या दृष्टिकोनातून संघटनेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एक त्या भागामध्ये नाशिक लोकसभामध्ये येणारा सिन्नर हा एक तालुका आहे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा पण त्याला जोडलेला आहे. तर संघटनात्मक दृष्टिकोनातून काम करत असताना भाजपची ताकद त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न गेल्या जिल्हाध्यक्ष झाल्यापासून होते. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ॲक्च्युली पाण्याचा हा एक मोठा विषय आहे. सिन्नर झाला, इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये इगतपुरी हा पाण्याचा ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात तिथे परिस्थिती चांगली आहे, परंतु सिन्नरसारख्या ठिकाणी पाण्याचा विषय तिथं धरणं हे ते होणं गरजेचं आहे. तदनंतर तिथल्या स्थानिक लोकांच्या संदर्भामध्ये सुविधा मिळणं हा एक विषय त्या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या सर्व मुद्द्यांमध्ये महागाईचा विषय आहे. तदनंतर भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था ह्या गोष्टी सर्वांच्या याच्या संदर्भामध्ये लागू आहेत. म्हणून प्रॉपरली येणाऱ्या उद्याच्या सरकारमध्ये सिन्नरचा विकास कसा होईल, औद्योगिकदृष्ट्या असेल, शेतीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भातील काही शेती उत्पादनामधील जर उत्पादित मालाला चांगल्यापैकी मार्केट मिळणं, बाजारामध्ये त्याचे मूल्य वाढणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं निर्यात होणं या गोष्टींकडे प्राधान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्या ठिकाणी विचार केला जाईल. उड्डाणपूल आणि एअरपोर्ट सर्वसामान्य जनतेला ह्या गोष्टी कितपर्यंत त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना कितपर्यंत ह्या गोष्टींची गरज आहे. मला आज असं वाटतं की सर्वसामान्य माणूस याला इतकं जगणं कठीण झालेलं आहे. बँक हा विषय झाला तर कामवाल्या झालं की इतरही आपण जरी झालं तर दर महिन्याला आपण अगदी नियमितपणे 1 महिन्याला पैसे बँकेत टाकतो का? या सरकारने जे नवीन नाटक काढलेलं आहे की गॅसचे कंपल्सरी पैसे टाकणे, ते लोकांना इतकं हे झालं आहे की ते टाकणं नामुश्किल झालेलं आहे, पण या सरकारच्या याच्यामुळे टाकावं लागतं. तर अशा अनेक प्रश्न आहेत की सर्वसामान्य कसं सुखी राहील हे पाहायला पाहिजे. उद्योजकांच्या बाबतीत तुम्ही बोलले तर उद्योजकमध्ये आत्ता रस्त्यावर उतरले होते, त्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते पण इथे काही सोडवले गेलेले नाही. LBTचा प्रश्न आहेत, अनेक प्रश्न त्यांचे आहेत की इथे सोडवले गेले. नुसतं यांचे कागदपत्री सगळं असतं पण प्रत्यक्ष अंमलात काही आणले जात नाही. मला खरंच ह्या ताईंशी मी सहमत आहे की जसं ह्या ताई बोलल्या की सबसिडी दिली जाते, सिलेंडरचा जो घोटाळा होतो, भ्रष्टाचार होतो, तो उलट हा थांबवतो आम्ही. थांबवत नाही आहे ताई. त्यात असं होतं आहे की जी गरीब जनता आहे सर्वसामान्य त्यांना काय फोनवर बुकिंग करायला जमतं? त्यांना फोनवर बुकिंग करायला जमत नाही. विशेष म्हणजे त्यांना हे बँकेत अकाउंट ओपन नसतं. मग ते पैशांचं काय? त्यांचे पैसे शेवटी शिवाय 1300 रुपयाला सिलेंडर मिळतं, त्यांना परत मिळतात ते 400 रुपये. बाकीचे पैसे कुठे गेले? तो भ्रष्टाचार होतो ना. एका गावातून किंवा एका चाळीतून, एका शहरातून जर हे असे केले तेव्हा देशातून असे किती भ्रष्टाचार होणार आहे? भरपूर पैसा साचणार आहे त्यांच्याकडे आणि त्या पैशाच्या बळावर जर तुम्ही विकास करताय, तो विकास कोणासाठी? मोठ्या लोकांसाठी, मिडल लोकांसाठी, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियल यांच्यासाठी विकास होतोय. सर्वसामान्य जनतेसाठी हा विकास होतच नाही आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष काय आणि NCP काँग्रेस काय हे आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आपण बघतात. त्यांनी जो मुद्दा मांडला, मी थोडक्यात त्याचा खुलासा करीन की उड्डाणपुलाशी सर्वसामान्य माणसाचा काय संबंध. पण उड्डाणपुलाच्यामुळे किंवा एअरपोर्टमुळे जर इथे उद्योगाला, नाशिक ही असं ट्रायंगलमध्ये आलेलं शहर आहे की इथे औद्योगिक गतीला बळकटी देण्याची गरज आहे आणि इथे इंडस्ट्री आल्या तर हे चक्र आहे, हे लक्षात येत नाही आहे. याच्यामध्ये इंडस्ट्री आली तर तिथे रोजगार येणार आहे, रोजगार आले तर कामगार येणार आहे, तिथे नोकर भरती होणार आहे, लोकांना रोजगार निर्मितीनं
स्वतःच्या नोकरी पोटापाण्याचा त्यांचा प्रश्न सुटणार आहे. आणि जेव्हा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल खऱ्या अर्थानं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात. महागाई आणि ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडला, भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये पैसे अकाउंट उघडलेले नसतात वगैरे. कोणी विचार केला होता का हो की प्रत्येक घरामध्ये मोबाईल येईल आणि प्रत्येक घरामध्ये संगणक येतील? राजीव गांधींनी त्यावेळेला ते पुढे आणलं, त्यावेळेला सगळा हास्यास्पद हा विषय होता की तेव्हाही हे काय गरीब माणसाला संगणक येईल का, मोबाईल येईल का, हे असं त्याही वेळेला बोललं गेलं होतं. पण मला हे सांगायचं आहे की ते आज आपण बघतो आहे की प्रत्येक आज कामवाले बाईच्या हातात पण मोबाईल आहे ना. मग जर का भ्रष्टाचार हा एका गोष्टीशी निगडीत विषय नाही, हा ओव्हरऑल विषय आपण स्टडी केला पाहिजे की याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणायची असेल तर हे ऑनलाईन सिस्टीम, आपण अमेरिकेला प्रगत म्हणतो, मग भारताने ही प्रगती कधी करायची की ज्याच्यामध्ये सगळी पारदर्शकता कशी निर्माण करायची, ह्या माध्यमातूनच ही होणार आहे. निश्चितच सत्तेत असून बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत, पण अजूनही त्यामध्ये मला असं वाटतं की अजून उद्योगाला जो हे द्यायला पाहिजे तो अजून इथे येत नाही आहे. पण नाशिक गोल्डन ट्रायंगल आणि गोल्डन कॉरिडॉरमध्ये लाय होणारी सिटी आहे, त्यामुळे तिथे उद्योग येण्याकरता, आकर्षित करण्याकरता जे काही करायचं ते आत्ताच्या सरकारने हे केलेलं आहे. आत्ताचे जे काही नाशिकमध्ये जे काही पाहिजे, त्यामुळे एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. एअरपोर्ट आणि फ्लायओव्हर हे जे बनलेलं आहे, हे कनेक्टिव्हिटी फास्ट होण्याकरता लोकांना उद्योग, आणि हे जेव्हा उद्योग येतात हे काय फक्त वरच्या लेवलसाठी नसतात, तिथून सर्वसामान्यांना नोकऱ्या मिळत असतात. त्यामुळे ताईंनी जो मुद्दा मांडला तसा नाही आहे. जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीज येतात, जेव्हा तुमच्याकडे IT सेक्टर येतं, त्यावेळेला तुमच्याकडे एक वर्ग अट्रॅक्ट होत असतो, त्यांना कामं मिळत असतात, त्यांचं रोजीरोटी स्टार्ट होत असते. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यातनं हेच अपेक्षित आहे की पुढच्या जे काही इलेक्शन्स होतील त्यानंतर 5 वर्षामध्ये नाशिक ही डेव्हलपिंग इंडस्ट्रीयल हब, IT हब, एज्युकेशनल हब हे बनावं. हे कामं सगळे आता व्हायला हवेत. उद्योगधंद्यांसाठी इथे नाशिक शहर आहे, पण आज नाशिक शहराची स्थिती अशी आहे की इथले उद्योग, महाराष्ट्रातले उद्योग बाहेरच्या राष्ट्रांमध्ये जातात. का बरं दुसऱ्या राष्ट्रांमध्ये इथले उद्योग जातात? त्या उद्योजकांना इथे तुम्ही बाकीच्या गोष्टी देण्याचं स्वप्न दाखवतात, पण उद्योजकांना जी जागा, उद्योजकांना ज्या सवलती हव्यास त्या देत नाहीत. का इथले महाराष्ट्रीयन लोकांना, उद्योजकांना संधी मिळत नाही? आणि स्थानिक पुत्रांना, हा यांनी जो मुद्दा मांडला की नोकरी व्यवसायाचा, स्थानिक पुत्रांना इथे भूमिपुत्रांना इथे अजिबात नोकरीमध्ये सामावून घेतलं जात नाही, हा महत्त्वाचा मुद्दा. आज जर नाशिक शहरातला द्राक्ष बागायतदार होरपळून निघतोय, शेतकरी होरपळून निघतोय, काय केलं यांनी त्यांच्यासाठी? नुसतं आवाज उठवायचा, नुसतं म्हणायचं आणि नुसते भप्पारे सोडायचे की आम्ही तुमच्यासाठी हे करतो, आम्ही तुमच्यासाठी ते करतो. काय करून दाखवलं यांनी? आज निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत म्हणून फक्त दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत यांचे, असं माझा आरोप आहे यांच्यावर. तुम्ही सत्ताधारी आरोप केला आरोप अजिबात नाही. आमचे जर खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असते तर आम्ही एवढे कामं करून दाखवले नसते. जे काही आम्ही बोलतो तेच आम्ही करत आहोत. मला असं वाटतं हे स्वतःला लागू पडतं, त्यांनाच लागू पडतं. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे दोन्ही त्यांचे वेगळे आहेत. हे नाशिकच्या या सगळ्या चर्चेतून किंवा इथल्या लोकसभा मतदारसंघातनं तनिष्कांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. लोकसभेची निवडणूक नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती होणार, त्यामध्ये नाशिकमधल्या या सगळ्या तनिष्का आहेत, या सगळ्या थेट समाजात जाऊन काम करणार आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य महिलांना जे प्रश्न भेडसावतात त्याची त्यांना जाण आहे आणि तीच त्यांच्या शब्दातून आता व्यक्त झाली. मुद्दा हाच आहे की राष्ट्रीय स्तरापासून ते थेट स्थानिक पातळीपर्यंत या सगळ्या तनिष्का काय पद्धतीचा विचार करून लोकांपर्यंत जात आहेत हे यातनं समोर आलंच. आणि त्यापुढंच पुढचा जो लोकसभेचा प्रचार असेल किंवा लोकसभेचा मुद्दा असेल तो कोणकोणता असेल, तो राष्ट्रीय पातळीवरच्या भ्रष्टाचारापासून ते इथले स्थानिक विकासाचे प्रश्न आहेत इथंपर्यंत कसे असतील हे सगळ्याच चर्चेतनं समोर आलं आहे आणि हाच मुद्दा पुढच्याही काळात लोकसभेच्या प्रचारामध्ये प्रत्यक्ष दिसेल असं म्हणायला हरकत नाही. जाऊया पुढे, बघूया युवकांना काय वाटतंय आणि इतर मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनाही काय वाटतंय ते.